शेतकरी मित्रांनो, कलिंगड पिकाची लागवड केली आहे माझ्यासारखीच. तर या कलिंगड पिकाच्या छोट्याल्या रोपांची जोमदार जबरदस्त वाढ करण्यासाठी आळवणीचा मुख्य महत्त्वाचा रोल असतो. ह्या व्हिडिओमध्ये कलिंगड पिकाला पहिली महत्त्वाची आळवणी कोणती करावी आणि का करावी याची माहिती घेऊन आले. जय शिवराय. नमस्कार शेतकरी मित्रांनो, मी मिलिंद भोर स्वागत करतो तुमचं मिलिंद भोर आपल्या परिवारामध्ये शेतीविषयक यूट्यूब चॅनलमध्ये. शेतकरी मित्रांनो, मागील वर्षीचा अनुभव घेऊन या वर्षी मी मैदानात उतरलो असता कलिंगड पिकाची लागवड केलेली आहे. आणि कलिंगड पिकाची लागवड केल्यानंतर आपल्याला कलिंगड पिकाला पहिली महत्त्वाची आळवणी करणं गरजेचं असतं. आळवणीच काय? आळवणी असेल, खत औषधांचं नियोजन असेल, त्याचबरोबर फवारण्यांचं नियोजन असेल, हे करावं लागतं. पण आज मी जी पहिली पायरी तुमच्यासमोर घेऊन आलोय तर ती म्हणजे आळवणी ड्रिंचिंगची. आता पाहू शकता, हे 200 लिटरचं बॅरेल आहे, यामध्ये द्रावण देखील तयार करून ठेवलेलं आहे. पण इकडे ह्या बाजूला जर तुम्हाला दिसत असेल झूम करून, तर हे कलिंगडाची रोपांची लागवड करून रोपं आता ही जगलेली आहे, पण रोपांची पांढऱ्या मुळ्या या जबरदस्त वाढल्या गरजेचं आहे. ग्रीनरी शायनिंग असेल, त्याचबरोबर हाईट देखील रोपांची वाढणं गरजेचं आहे. तर थंडी प्लस उन्हाळा या ऋतूमध्ये आपण ह्या कलिंगड पिकाची लागवड केलेली आहे. मग आता नेमकी ही आळवणी म्हणजेच ड्रिंचिंग करतेवेळी कोणती औषधं मी घेतलेली आहे? तर मी घेतलेलं आहे ह्या 200 लिटरच्या द्रावणामध्ये, पाण्यामध्ये बायोस्टेटचं हे रोको, हे तुम्हाला दिसत असेल. प्रति एकरी मी घेतलेलं आहे 500 ग्रॅम याप्रमाणे 200 लिटरच्या पाण्यात. तर यामध्ये काय घेतलं मी? यामध्ये घेतलेलं आहे ड्रिफर के वनिता ॲग्रोचं. यामध्ये काय माहिती आहे का? यामध्ये ह्युमिक प्लस फुलविक ॲसिड आणि अजून काही बरेचसे घटक. तर या एकरी किती घेतलं मी? तर फक्त 800 ग्रॅम याप्रमाणे. हे 200 लिटरचं पाणी केलेलं आहे, यामध्ये रोको घेतलेला आहे आणि ड्रिफर के घेतलेला आहे. या दोघांची द्रावण करून 200 लिटरच्या पाण्यामध्ये मी ही आळवणी म्हणजेच पहिली ड्रिंचिंग करत आहे. आता भरपूर साऱ्या शेतकऱ्यांचा प्रश्न असेल की तिसऱ्या दिवशी करा किंवा चौथ्या पाचव्या दिवशी काही शेतकरी म्हणतील आम्ही पहिली आळवणी केली आहे, ड्रिंचिंग केली, यामध्ये एक बुरशीनाशक घेतलं, यामध्ये एक NPK खत घेतलेलं आहे आणि मग यामध्ये ह्युमिक घेतलेलं आहे. तर लक्षात घ्या, छोटाली रोपं आहेत, याला लगेच तुम्ही NPK खतं देऊन उपयोग होणार नाही. ज्या वेळेस तुमची कलिंगडाची रोपं मोठाली होतील, मी म्हणतो 15 दिवसापासून पुढे जातील, त्या टायमिंगला तुम्ही चार दिवसाने NPK खतं ही देऊ शकता. पण पहिल्या ड्रिंचिंगला आपल्याला हेच नियोजन करायचं आहे. छोटाली रोपं जबरदस्त डेव्हलप झाली पाहिजे, कारण जमिनीतली हानिकारक बुरशी रोकोमुळे जाणार आहे आणि ह्युमिक फुलविकमुळं तुमच्या कलिंगडाच्या रोपाच्या पांढऱ्या मुळ्या वाढणार आहे आणि एक हाईट ग्रोथ ही देखील जबरदस्त डेव्हलप झालेली तुम्हाला दिसून येणार आहे. मात्र काही शेतकऱ्यांचं म्हणणं असेल की NPK खत काय घेतलं नाही बुवा, आम्ही तर घेतलं आणि का नाही घेतलं? तर आपण काय करू शकतो, NPK खत हे दुसऱ्या आळवणीला घेऊ किंवा तिसऱ्या आळवणीला घेऊ, या पद्धतीने नियोजन करू आणि कलिंगड पिकाचं जबरदस्त उत्पादन काढूया. कारण छोटाली रोपं जर आपण डेव्हलप केली तरच पुढे जाऊन आपल्याला भरघोस उत्पादन मिळणार आहे. त्यामुळे शेतकरी मित्रांनो, कलिंगड पिकाची लागवड केल्यानंतर आळवण्यांचं म्हणजे ड्रिंचिंगचं महत्त्वाचा रोल राहतो. म्हणूनच आजच्या ह्या व्हिडिओमध्ये आपण कलिंगड पिकाला पहिली महत्त्वाची आळवणी याची माहिती सांगितलेली आहे. आणि ही जर का आपली माहिती तुम्हाला आवडली, अजून देखील मिलिंद भोर यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब केलं असेल, सबस्क्राईब नक्की करायचं, समोरील घंटावर ठेवण्याचा प्रयत्न करायचा आहे. तुम्ही देखील कलिंगड हे पीक लावलं असेल, किती दिवसात झाले, कितव्या दिवशी झालेले आहे, काय फवारणी केल्यात, कोणती आळवणी केली, कमेंट्स नक्की करायची. धन्यवाद. जय जवान, जय किसान.